अमरावती जिल्ह्यातील मासोद येथील गिट्टी खदान तलावात बुडालेल्या अब्दुल वाहिद यांच्या शोधाला अखेर यश आले। काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या अथक शोध मोहिमेनंतर आज सकाळी DDRF आणि फ्रेझरपुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला। आंघोळीसाठी गेलेल्या अब्दुल वाहिद यांचा पाय घसरून ते खोल पाण्यात गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अमरावती जिल्ह्यातील मासोद येथील गिट्टी खदान तलावात बुडालेल्या 40 वर्षीय अब्दुल वाहिद यांचा मृतदेहाचा शोध अखेर आज सकाळी लागला। काल संध्याकाळपासून DDRF पथक आणि फेजरपुरा पोलीस तलाव परिसरात सतत शोध मोहीम राबवत होते। रात्रभर सुरू असलेल्या या मोहिमेनंतर आज सकाळी पथकाला यश मिळाले आणि अब्दुल वाहिद यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल वाहिद हे आपल्या काही मित्रांसोबत तलावात आंघोळीसाठी गेले होते। यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात गेले आणि बुडाल्याची घटना घडली। घटनेनंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे मासोद परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलाव आणि धरण परिसरात जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मासोद येथील या दुर्दैवी घटनेने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। DDRF आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला असला तरी एक निष्पाप जीवाचा अंत झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे। तलाव, धरण आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे।